एक और गेंद मैदान में देनी है। अंपायर गेंद की मांग कर रहे हैं वहां पर। चॉइस बॉल तो नहीं है, लेकिन जरूर अंपायर फैसला लेंगे वहां पर। अंपायर को लगता है कि गेंद सही नहीं है, उसके आकार को लेकर शायद कुछ समस्या है, तो वो गेंद बदली जाएगी। बबलू पाटिल और उनके साथ महेश पाटिल, ये स्थापित सलामी जोड़ी कुक से टीम की मैदान में। घनघोर संघर्ष की उम्मीद की जा रही है गेंद और बल्ले के बीच में। एक रोमांचकारी मैच की उम्मीद की जा रही है कासनी बनाम कुक से। दोनों भी बेहतरीन टीमें और आज बहुत ही बढ़िया क्रिकेट पेश किया है दोनों भी टीमों ने। हो जरूर. आणि आज आपण जर लॉर्ड्सचा विचार जर केला तर 11 संघ खेळले गेले आणि टॉप लेवलचे संघ अजय आज लॉर्ड्समध्ये खेळताना आपण पाहिले. एकापेक्षा एक बलाढ्य संघ आजच्या दिवसामध्ये आपण पाहिला. आणि आता मात्र पाहू शकाल त्यापैकी 2 संघ आता मात्र शेवटचा सामना खेळतात. म्हणजे बक्षीस पात्र फिरतील सामना आहे. जो संघ जिंकेल तो मात्र संघ किमान आपल्या गावामध्ये एखादी ट्रॉफी या स्पर्धेतून घेऊन जाणार आहे. खेल की शुरुआत होती हुई पहला ओवर लेकर महेश दलवी तैयार होते हुए। पावर प्ले में थोड़ी समस्या रही है, पहले दोनों मैचेस में हमने देखा है कि पावर प्ले में रन्स लीक किए हैं गेंदबाजों ने, लेकिन इस मैच में चाहेंगे कि अच्छी शुरुआत दे अपनी टीम को। महेश के हाथ में है गेंद। पहली गेंद बबलू के लिए लॉफ्ट कर दिया है, लेकिन मिस टाइम कर बैठे हैं फील्डर गेंद के नीचे और बबलू आउट। शून्य का चश्मा पहना है इस महत्वपूर्ण क्वार्टर फाइनल मैच में बबलू ने। आता खेळ आपण बबलू पाटीलचा जर पाहिला तर पहिल्या इनिंगमध्ये या पहिल्या सामन्यामध्ये 17 धाबांची त्यांनी चांगली इनिंग खेळली होती. लागोपाठच्या 4 चेंडूवरती 4 चौकात लगावले. परंतु मागील सामन्याचा आणि या सामन्याचा विचार केला तर मात्र सबसेल तो फेल ठरलाय. आणि आपण महेशचा विचार केला अजय तर दोन्ही सामन्यामध्ये तो मागणार आला पॉवर प्लेमध्ये, परंतु या अहम मॅचमध्ये पहिल्या चेंडूवरती सफलता प्राप्त करून दिली. आणि यालाच म्हणतात क्रिकेटचा जो खेळ आहे तो अनिश्चिततेने भरलेला का आहे. जी हाँ, क्रिकेट इसीलिए तो बहुत महान खेल है और हर मैच में आपको नए सिरे से शुरुआत करनी पड़ती है। बबलू को भी शून्य से शुरुआत करनी थी, गेंदबाज को भी शून्य से शुरुआत करनी थी और यहाँ पर गेंदबाज हावी पड़ गए। लीडिंग एज लगा, ऑन साइड में खेलना चाहते थे, ऑफ साइड में गेंद गई, राज आए है। एक अर्धशतकीय पारी खेल चुके आज और बड़ी विचित्र अंदाज में शॉर्ट बॉल का सामना करने की कोशिश की थी उन्होंने। 1 फॉर दी ओवर, थोड़ी धीमी गति की शॉर्ट बॉल थी, स्लोअर बाउंसर। आय थिंक ज्याप्रमाणे आपण पाहतो की बॅडमिंटन शॉट तिथे खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चांगला बाउन्स तिथे मात्र चेंडूला मिळाला. आणि पंचांनी मात्र त्या ठिकाणी गोलंदाजाला मात्र इशारा दिलाय. म्हणजे जो एक बाउन्सर त्याच्याकडे होता तो मात्र तिथे हाताळलाय आणि त्याच्यामुळे पाहतो की 1 फॉर दी ओव्हरचा इशारा पंचाकडून दिला गेलाय. तदनंतर इनफिल्डला बेट करता प्रयत्न, 2-2 क्षेत्र चेंडूचा पाठलाग करतायत, परंतु फडक्यामध्ये पूर्णपणे पॉवर जनरेट झाली नाही, पूर्णपणे चेंडू मिडल झाला नाही आणि त्याच्यामुळे पाहतो की 2 धाबा त्या ठिकाणी पुढे करण्याची संधी मिळाली. ऐसे लगता है कि बैट के थोड़ा सा बाहरी हिस्से पर गेंद लगी थी, टाइमिंग गड़बड़ा गई थी, लेकिन पावर प्ले चल रहा है उसका फायदा मिला है और इनफील्ड को क्लियर करने में कामयाब रहे आखिरकार। 2 रनों से तीसरी गेंद पर खाता खुलता हुआ JNC11 विक्की स्पोर्ट्स कुक से टीम का। ये बड़ा मुकाबला है, क्वार्टर फाइनल मैच जीतने वाली टीम सुपर 3 में पहुंचेगी। भुईरगांव ट्रॉफी 2025 में एक ट्रॉफी उनके नाम हो जाएगी। राज पाटील एक मात्र खेळाडू आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं की त्याच्या बॅटमधून आपण आज अर्धशतकी खेळी पाहिली. आणि त्यानंतर पाहू शकाल जबरदस्त फाडका, अगदी वाडिश मिडॉनच्या डोक्यावर चेंडू चाला वाडिश लॉंग ऑनच्या पलीकडे. कुकच्या संघाच्या इनिंगमध्ये येणारा हा पहिला दर्शनीय चौकार. अच्छा स्ट्रोक था ये, थोड़ी आगे रखी हुई गेंद थी, फ्रंट लेग को खोला बल्लेबाज ने और अक्रॉस द लाइन उठाकर खेला था। इनफील्ड में जो खिलाड़ी थे सर्कल के अंदर उनको बीट किया और डीप में लॉन्ग ऑन फील्डर के पास कोई अवसर नहीं था। आउटफील्ड बहुत ही तेज़ रहती है यहाँ पर कुकसे के छत्रपति शिवाजी महाराज क्रिकेट ग्राउंड पर। पहली बाउंड्री आ चुकी है। महेश एक बार फिर से चिप किया है, इस बार फील्डर के पास मौका, मुश्किल अवसर, कोशिश अच्छी थी, कैच नहीं कर पाए और देखिए क्या कमिटमेंट है आउटफील्ड में। जबरदस्त क्रिकेट, इस बार 2 रन मिलेंगे। एकशे असं वाटले की मात्र कुठेतरी राज पाटीलची विकेट धोक्यात आहे की काय, पण त्या फटक्यावरती टायमिंग प्रॉपरही नव्हतं. फक्त त्या ठिकाणी चिप करण्याचा प्रयत्न केला, मिड ऑफच्या डोक्यावर चेंडू मात्र हवेत गेला आणि लॉंग ऑनचा क्षेत्रक्षक लगभग लॉंग ऑफकडे गेला. कल्पेश शेलकेचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. जे आपल्या संघासाठी 2 धावा त्याने वाचवल्या असं म्हणायला हरकत नाहीये. जी हाँ, सर्कल के अंदर से फील्डर भागे थे कैच के लिए,
मुश्किल अवसर था, ये बहुत ही टफ चांस था। लेकिन कल्पिश की जितनी भी तारीफ की जाए उतनी कम, क्योंकि लॉन्ग ऑन बाउंड्री पर फील्डिंग कर रहे हैं, लॉन्ग ऑफ की दिशा में जाकर ये बाउंड्री बचाए उन्होंने। 2 रनों से स्कोर आगे बढ़ता हुआ 8 रन 1 विकेट के नुकसान पर। पावर प्ले की आखिरी गेंद लेकर महेश, इस बार स्लॉग हिट, और ये जाएगी मैदान के बाहर सीधे वीआईपी डाइस की तरफ, सिक्सर। वॉट अ शॉट. आणि आज असं वाटतं की अजय हा दिवस जो आहे तो मात्र राजच्या नावावरती आतापर्यंत चांगला राहिलाय. जबरदस्त फटका सुरुवातीला पहिल्या चेंडूवरती पाहू शकाल त्या ठिकाणी विकेट्स बबलू पाटीलने गमावले आणि तदनंतर महेश पाटील आणि राज पाटील आपल्या संघाला सावरला. आणि आय थिंक महेश पाटील आतापर्यंत एकही चेंडू फेस केला नाहीये, म्हणजे ज्या ज्या धावा आलेल्या आहेत त्या राज पाटीलच्या बॅटमधून निघाल्या आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा प्रथम बॅटिंग करत असताना जियांशी 11 विकी स्पोर्ट कुकसे संघाची. देखिए, इस टूर्नामेंट से पहले बल्ले से पूरी तरह से फ्लॉप रहे हैं राज पाटिल इस सीजन में, लेकिन आज उनका बल्ला बोल रहा है। और कैप्टन की भी तारीफ करनी होगी कि बबलू आउट होने के बाद तुरंत उनको बल्लेबाजी के लिए भेजा गया, 1 डाउन, क्योंकि आज अच्छे टच में है तो उनका सही इस्तेमाल भी किया जा रहा है। महेश की यदि हम बात करें, महेश दलवी की शुरुआत इस मैच में अच्छी की उन्होंने, अंतिम गेंद पर वो छक्का लगा जिस वजह से थोड़े से महंगे साबित हुए। 1 ओवर के बाद 14 रन 1 विकेट के नुकसान पर। म्हणजे जी मेहनत त्याने पहिल्या 5 चेंडूवरती केली त्या मेहनतीवरती राज पाटीलला शेवटच्या चेंडूवरती पाणी फेडलंय. हाच तर क्रिकेट आहे अजय. कारण कुठल्या चेंडूचं काय सस्पेन्स आहे त्याचं मात्र आपण कुठल्या प्रमाणात त्या ठिकाणी भविष्यवाणी करू शकत नाहीये. आणि आज महेश पाहिलं तर पूर्ण दिवसभर मागणा राहिलाय, कारण 3 मॅचेस तो केला आणि 3ही मॅचेसमध्ये 10 पेक्षा अधिक धावा त्याने खर्च केल्या. दुसऱ्या षटकात सुरुवात करतोय गोलंदाज कल्पेश. कल्पेशने या स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी केली. विकेट टेकर तो राहिलाय, 2 मॅचेस तो केलाय, 5 विकेट त्याच्या नावावरती राहिलेले आहेत. आणि फक्त आय थिंक निलेश, लेकिन कल्पेश ने पिछले मैच में ज़बरदस्त गेंदबाजी की थी, मैन ऑफ द मैच रहे थे पिछले मैच में। पहले मैच में नीलेश मैन ऑफ द मैच रहे थे। नीलेश भोईर ने तो दोनों मैचेस में ज़बरदस्त गेंदबाजी की है, और पावर प्ले के बाद खासतौर पर कासनी टीम के गेंदबाज बहुत ही घातक गेंदबाजी कर रहे हैं। इस मैच में देखना है कि क्या होता है। महेश पाटिल के पास स्ट्राइक, स्विंग किया, टॉप एज, विकेट कीपर के लिए मौका। ओ, गेंद हाथों से छिटकी, दूसरे प्रयास में भी नहीं लपक पाए हैं वैभव। ये इतना मुश्किल नहीं था मेरे ख्याल से, लेकिन गलती करते हुए वैभव सोपा झेल होता. आणि वैभवकडून तर मात्र या चुका अपेक्षित नाहीत का असते संघाला, परंतु रिप्लेमध्ये आपण एक्झॅक्टली पाहूया. असं एक क्षण वाटलं की मात्र आय थिंक महेश पाटील विकेट्स मात्र लपकलेले आहे. गोलंदाज कल्पेशनं लिडिंग एज पाहिले आपण, चेंडू हवेत आणि तदनंतर पहा ओ ओ ओ अगदी या थाईवरती जाऊन चेंडू मात्र धडकला आहे आणि त्याच्यानंतर मात्र चेंडू उचली मिळाली आणि धरणीवरती मात्र तो चेंडू दान होताना पाहायला मिळतोय. ये बहुत महंगा साबित हो सकता है अमर स्पोर्ट्स कासनी टीम के लिए। आज पहले मैच में भी काफ़ी लकी रहे थे महेश, 2 कैच ड्रॉप हुए थे और उसके बाद धुआंधार बैटिंग की थी उन्होंने। ये करते हैं, कैच ड्रॉप होने के बाद लंबे हिट्स लगाते हैं, मिड विकेट के ऊपर से सिक्सर। जबरदस्त जबरदस्त मात्र या ठिकाणी पुलचा अंदाज आणि म्हटलं जातो ना मित्रांनो की पकडा झेल झिंगा क्रिकेटचा खेळ, कॅचेस विन द मॅचेस. परंतु समीकरण आय थिंक वैभवला मात्र थोडासा विसर पडला असावा आणि त्याच्यानंतर पहा जखमेवरती आता मात्र मीठ चोळण्याचं कार्य करतो महेश पाटील. और जब तक महेश पाटिल क्रीज पर रहेंगे तब तक ये जो ड्रॉप कैच है ये चुभता रहेगा वैभव हल्के को। जबरदस्त प्रहार, ताकतवर स्ट्रोक था ये, आधे बैट से खींच कर मारा था। एक बार फिर से गेंदबाज चले, कल्पेश इस बार सामने उड़ाया है, क्या ये मैदान के बाहर जाएगी? जी हाँ, फील्डर देखते ही रह गए, एक और छक्का और गेंदबाज हो गई हक्का बक्का. आज षटकारामध्ये डील करतोय महेश पाटील. जो जीवनदान त्याला मात्र इथे प्राप्त झाला आणि त्या जीवनदानाचा मात्र तो पुरेपूर फायदा उचलतोय. आणि त्या मात्र पावसाळ्याला चांगल्या स्थितीमध्ये आता जियांशी 11 विकी स्पोर्ट कुठचे सगळे पोहोचलाय, कारण एक गडी बाद 28 धावा दाफालक्यावरती. देखिए, क्रॉस बैटेड शॉट खेलते वक्त कई बार गलतियां हो जाती है महेश पाटिल द्वारा, लेकिन सामने इनसे बेहतर खेलने वाला शायद ही कोई खिलाड़ी होगा पड़गा टेनिस क्रिकेट में। वी में खास तौर पर बहुत ही जबरदस्त तरीके से खेलते हैं सीधे बैट से। आणि काचून आज टायमिंग लाजवाब महेश पाटील जे आपण पाहत असतो, तंत्रशुद्ध फटके सुद्धा मात्र खेळण्यामध्ये तो माहिर आहे आणि आज ती झलक मात्र या सामन्यामध्ये आपण पाहतोय. कल्पेश शेळके आय थिंक आजच्या दिवसामध्ये चांगला
त्यांनी गोलंदाजी साकारली, परंतु या षटकामध्ये मात्र कुणीतरी मागणा राहिलाय. वापसी कर सकते हैं, अच्छे गेंदबाज है. फिर से उड़ाया है, ये तो मानो पिछले शॉट का रिप्ले हो. एक और सिक्सर, लगातार तीसरा छक्का. और जियांशी पाटिल की ओर से 500 रुपयों का इनाम. जबरदस्त मात्र फलंदाजी सध्या आपण पाहतोय, षटकारामध्ये डील करतोय आणि सिक्सर हॅट्रिक मात्र या ठिकाणी कंप्लीट केली. आणि पहा आता गोलंदाज कल्पेशला आता मात्र त्या ठिकाणी कानमध्ये देण्यासाठी एक नाही, दोन नाही, तीन नाही, तर चार चार त्यांचे सहकारी पोचलेले आहेत. परंतु मी नेहमीच संदेश देत असतो की ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. अक्कल किसकी भी हो, दिमाग खुद का होना चाहिए. करना तो आपको खुद को ही है. आपको सुनाने वाले तो बहुत लोग रहेंगे इस दुनिया में, लेकिन कभी कभी आपके जो सीनियर खिलाड़ी है खासतौर पर उनका मार्गदर्शन इंपॉर्टेंट रहता है. लेकिन यहाँ पर पहली गेंद पर जो कैच ड्रॉप हुआ है उसका ये नतीजा हम देख रहे हैं कि कासनी टीम को भुगतना पड़ रहा है. अब 3 गेंदों में 3 सिक्सर्स. आणि ज्याप्रमाणे महेश सदस्य खेळतोय त्यांच्यासाठी मिस्टर अर्णव बियर बार आणि रेस्टॉरंटचे मालक किरण शेठ भोईर यांच्याकडून कडक 500ची नोट सुद्धा आलेली आहे. धुआंधार बैटिंग करते हुए महेश पाटिल 34 पर रन संख्या पहुंच चुकी है. अभी भी 2 गेंदें बची हुई है महेश के, बल्कि कल्पेश के ओवर में. पहले ओवर में 14 रन आए थे, इस ओवर से 20 रन आ चुके हैं. कैच ड्रॉप होने के बाद पीछे पलटकर देखा ही नहीं है. महेश ने क्लीन स्ट्राइकिंग देखने को मिल रही है, क्लीन हिटिंग. अब क्या करेंगे गेंदबाज, आइए देखते हैं. ओवर द विकेट से जाते हुए इस बार फिर से मौका, जी नहीं, फील्डर थोड़े से दूर और गेंद पीछे निकल गई है. खराब क्षेत्र रक्षण, गेंद जा रही है डीप थर्ड मैन पर. अब रोका गया है. 2 रन कंप्लीट और तीसरे की भी दौड़ लगा चुके हैं. तीसरा भी कंप्लीट होता हुआ. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. आणि या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत कल्पेशनं 5 चेंडूच्या खेळामध्ये 23 धावा खर्च केल्या. आणि या सांघिक धावसंख्या जर पाहिली तर 37चा आकडा धाव फलकावरती अजय. आणि अजूनही मात्र 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे दुसऱ्या षटकातील. धाबांचा अगदी पाऊस पाडला गेलाय आणि दोघेही चांगले सेटल झालेले आहेत. दोघांच्या बॅटमधून चांगले फटके येत आहेत. राज आणि महेश. एक तरफ कुआं, दूसरी तरफ खाई, दोनों तरफ बराबर धुलाई. लेकिन ये अच्छी गेंद है, तेज डाली हुई फुलर लेंथ की गेंद. गलत लाइन पर खेल बैठे, बीट हुए. अंतिम गेंद पर कोई रन नहीं और इसके साथ ही दूसरे ओवर की समाप्ति. टीम का टोटल 37 रन 1 विकेट के नुकसान पर. बड़े लक्ष्य की तरफ यहाँ पर बढ़ रही है टीम जियांशी 11 विकी स्पोर्ट्स कुक से. जरूर या आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना आहे. परंतु मित्रांनो, उद्या सुद्धा पाहायला विसरू नका. जय महाराष्ट्र मित्रमंडळ भोईरगावच्या वतीनं जय महाराष्ट्र भोईरगाव चषक 2025 पहिला सामना असेल उद्या ठीक 8:30 वाजता. दोन्ही टीमला विनंती करतो की आपण रिपोर्टिंग करा. सरस्वती स्पोर्ट कालिंग विपक्ष जय हनुमान वाहुली. दुसरा सामना असेल मीनाक्षी कांदे विपक्ष शिवशक्ती कोशिंबी. तिसरा सामना असेल जगडीश वापाली ब विपक्ष बाबदेव कुरुन. चौथा सामना असेल अल्पदे पडगे विपक्ष श्रीराम स्पोर्ट जांभूलपाडा. पाचवा सामना असेल निर्वी 11 514 सापे विपक्ष भोकरी. आणि पहिल्या प्रति शेवटचा सामना असेल स्वराज 11 ढोले विपक्ष BCC बोरिवली. अशी एकूण उद्या 12 संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. आणि आमचा जो आयोजक संघ आहे तो मात्र फायनल डे मध्ये खेळणार आहे. 31st की पार्टी. वो तो होने वाली है, लेकिन देखना है कि आज किसकी पार्टी होती है. स्ट्राइक महेश के पास है और गेंदबाजी के लिए आज के दिन के सबसे सफल गेंदबाज नीलेश भोईर तैयार होते हुए. लेफ्ट आर्म ओवर द विकेट, जस्ट बैक ऑफ लेंथ, अच्छी पोजीशन में आकर हुक किया है और गेंद को निकाल दिया है बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन मिलेंगे. बोले लय मध्ये तो मात्र त्याचा खेळ लय भारी होत असतो. आणि आज तो लय मध्ये आलाय आणि लय भारी खेळतोय. नीलेश की पहली गेंद भी थोड़ी सी ढीली पड़ गई. लेग स्टंप की दिशा में गेंद कर बैठे, उसका फायदा उठाया है महेश ने. और यह बेहतर है, किस्मत के धनी नजर आ रहे हैं. मिस टाइम स्ट्रोक्स, उनके सुरक्षित लैंडिंग भी हो रहे हैं. एक तो फील्डर के पास, विकेट कीपर के पास मौका बना था, वो कैच ड्रॉप हुआ और तब मेरे ख्याल से 0 पर ही थे. जहां 0 पर कैच ड्रॉप हुआ था उसके बाद देखिए कितनी धुआंधार बैटिंग की है
महेश पाटिल ने 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 42-42। 28 वरती तो सध्या खेळतो या नाबाद आहे. राज पाटीलचा खेळ पाहिला तर त्याच्या बॅटमधून एक सिक्सर आला, एक चौकार आलाय. तो खेळतो वैयक्तिक 14 या धावसंख्येवरती. चांगली पार्टनरशिप दोघांमध्ये आता मात्र आपण पाहतोय. वरिबाचा फटका आणि गोलंदाजा दिलाय 4 धाबांचा चटका. ग्रेट शॉट, सही तरह से एंटीसिपेट किया था कि गेंद बाहर की तरफ स्पिन कराने वाले हैं और वैसा करते भी है नीलेश. विद द स्पिन खेला, पहले ही ठान लिया था कि कहाँ पर खेलना है, अपना स्पॉट पिक कर चुके हैं और बेहतरीन एग्जीक्यूशन. बढ़िया फॉर्म में है दोनों भी बल्लेबाज. जबरदस्त फटकेबाजी आपण पाहतो आणि कुठेतरी आज होम ॲडव्हान्टेज JNC11 विकी स्पोर्ट कुचे संघाला मात्र इथे मिळतोय, कारण याच मैदानावरती घरच्या मैदानावरती ते सध्या खेळतायत. इथेच मात्र त्यांचा सराव आपण नेहमीच पाहत असतो. निलेश पुन्हा एकदा तो लाईनमध्ये थोडीशी बिघाड पाहिली आणि तदनंतर डायरेक्ट हिटची आवश्यकता होती, परंतु निशाणा चुकीचा. 2 धाबा तिथे पूर्ण केल्या गेल्या. पंचाचा वाईटचा इशारा पाहायला मिळतोय. 1+1 एकूण 2. म्हणजे आता मात्र इथून जर अजय आपण पाहिलं तर निलेश सुद्धा मात्र प्रेशरमध्ये आलाय. दडपण साफ दिसतोय त्याच्या गोलंदाजीवरती. जी बिल्कुल, और दबाव में तो हमने देखा है कि बड़े बड़े सुरमा भी ढेर हो जाते हैं. यहाँ पर थोड़ी सी बिखरी हुई गेंदबाजी नजर आ रही है. नीलेश को याद करना होगा कि किस तरह से उन्होंने पिछले 2 मैचेस में गेंदबाजी की है और कुछ वही लाइन लेंथ शायद रखेंगे तो जरूर फायदा मिल सकता है. वो कोशिश भी हो सकती है. दरम्यान स्विंग अँड मिस फलंदाज जरूर तिथे बेट झालाय. ज्याच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये जे आकर्षक आपण सामनावीरासाठी चषक पाहत आहोत त्याचे पुरस्कार हरिभक्त पारायण संदीपजी भोईर महाराज यांचे इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांच्या सोबतीला भगीराजजी भोईर सुद्धा आहेत. मी विनंती करतो की आपण आमच्या व्यासपीठावरती येऊन स्थान आपण बा आपलं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आणि या ठिकाणी बायच्या स्वरूपात ही एक धाव इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली. कडक शॉट पिकअप. ओ माय गॉड, काय फटका आहे. राज पाटील आणि राज करतोय सध्या तरी आजच्या दिवसावरती. बेहतरीन प्रहार अगेंस्ट द टर्न. गेंद को टर्न होने का मौका ही नहीं था क्योंकि काफी आगे पिच कराया था और बढ़िया पिकअप शॉट उठा के खेला. 6 रन प्राप्त किया. इसके साथ ही 50 रन पूरे होते हुए JNC11 विकी स्पोर्ट्स कुक से टीम के कुल रन संख्या 55, मात्र 1 विकेट के नुकसान पर. तीसरे ओवर का खेल प्रगति पर. एक माइलस्टोन असतो एखाद्या संघाचा की 4 षटकामध्ये किमान 50 धाबा आपण जोडल्या पाहिजेत आणि तो मात्र या ठिकाणी या टप्पा पूर्ण केला आज JNC11 विकी स्पोर्ट कुकचे संघानं. निलेश पुन्हा एकदा हो थोडासा पुढे निघाला परंतु टायमिंग प्रॉपर नाहीये. शॉट मिडविकेटला जोपर्यंत मयूर दलवी चिडला तो फेक करतोय तोपर्यंत सिंगल धाव त्या ठिकाणी पूर्ण केली गेली आणि अखेर 3 षटकाचा खेळ ते मात्र संपन्न झाला. आणि या षटकामध्ये सुद्धा पाहिलं तर निलेश ने मात्र तब्बल 19 धाबा खर्च केल्या. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 55 धाबा, आय थिंक 56 धाबा, अब तक 56. यस, देखिए पिछले 2 मैचेस में पहला ओवर काफ़ी खर्चीला रहा था. इस मैच में पहला ओवर ठीक ठाक रहा. बबलू पाटिल का विकेट भी आपको मिला, लेकिन उसके बाद 2 ओवर्स जो रहे हैं उसमें ढेर सारे रन्स लीक हुए हैं. और ये होता है जब एक अच्छे बल्लेबाज का आप कैच ड्रॉप करते हो तो फिर कई बार ये दृश्य देखने को मिलता है. आपके गेंदबाजों की पिटाई होती है. और अब वैभव आल्के गेंदबाजी के लिए तैयार होते हुए इस आखिरी ओवर में चाहेंगे कि कम से कम रन्स खर्च करे, कोई बाउंड्री कंसीड ना करे, ताकि जो लक्ष्य है वो कहीं ना कहीं 65 के अंदर रहे और वहाँ से भी फिर फाइट बैक किया जा सकता है. बल्ले के साथ बैटिंग तो ज़बरदस्त है कासने टीम के पास भी, लेकिन देखना है कि वैभव कहाँ तक रोक पाते हैं टोटल को. परंतु असे सुद्धा अजय झालं असेल की पूर्णपणे अभ्यास बबलू पाटीलचा केला आणि आता मात्र प्रश्न निर्माण केलेले आहेत महेश पाटील आणि राज पाटील. दरम्यान संदीपजी महाराज भोईर आज आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत आणि भगीरथजी भोईर मी दोघेही मान्यवरांना विनंती करतो की आपण आमच्या व्यासपीठावरती येऊन आमच्या व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. आपलं या स्पर्धेच्या वतीने सहर्ष आम्ही स्वागत करतोय. शेवटचे 6 बॉल किमान किती धाबा अपेक्षित अजय? बल्लेबाज तो चाहेंगे कि जितने हो सके उतने बनाए जाए, लेकिन गेंदबाज तो चाहेंगे कि 10 के अंदर ही रोके. थोड़ा दूर रखा ऑन दी, अब खेला बॉलर की दिशा में, सफाई से फील्ड कर नहीं पाए और फिर भी मौका था. आखिरकार अंडर आर्म थ्रो निशाना चुकता हुआ और बाल बाल बच गए राज पाटील. असं वाटतं की वैभवनं मात्र कुक्षे सगळं हलक्यात घेतलं अजय, कारण महेश पाटीलचा झेल ड्रॉप केला त्याचे मात्र त्यांनी धाबा इथे मात्र वेगाने जोडले आणि आता मात्र राज पाटील सुद्धा विकेट धोक्यात होती. तिथे सुद्धा मात्र त्याला इस्टनवरती निशाणा साधते आला नाही. हालांकि गेंद को अच्छी तरह से रोका जरूर था उन्होंने, लेकिन वो सफाई से गेंद को फील्ड नहीं कर पाए थे. गेंद को पीछे तो नहीं जाने दिया था, मौका क्रिएट किया था उन्होंने, लेकिन भुना नहीं पाए. अगली गेंद सामना करेंगे महेश.
ओ स्लोवर डिलीवरी लेकिन फुल टॉस, नो बॉल का इशारा, दिशा दिखाई है, डीप पॉइंट पर प्रोटेक्शन जरूर है। एक ही रन, कुल मिलाकर 2 रन्स मिलेंगे यहाँ पर कुक से टीम को। इस तरह की गलती आप नहीं कर सकते हो, पहले ही बहुत रन्स बन चुके हैं। यहाँ पर थोड़ा मिश्रण करने की कोशिश की थी लेकिन कंट्रोल में नहीं थे। चुकीची लेंथ पाहिली आपण, काहीतरी परिवर्तन करण्याचा प्रयत्न वैभवने केला, परंतु त्याच्या अंगली केला असंच म्हणावं लागेल. आणि पाहू शकाल बीमर नो बॉल तिथे आपण पाहिला, त्याच्यावरती एक धाव पलून पूर्ण केली. आणि आपण पाहतो की आता खेळाडू कक्षामध्ये थोडासा रिलॅक्स मूडमध्ये आहेत सर्व खेळाडू. तिसऱ्या पंचाची आहे ती या ठिकाणी मदत घेतलेली आहे बीमरसाठी. यस, पंच शानू कुरेशी सर आहेत आमच्या सोबतीला. जरूर आता मात्र ते चेक केला जाईल. एवढा मोठा बीमर नो बॉल आहे की डोल्यावरती पट्टी जरी अजय बांधली असती तरी सुद्धा मात्र त्या ठिकाणी नो बॉल घोषित दिला असतं. और बिल्कुल लास्ट मोमेंट पर वो डीआरएस लिया गया था, टैक्टिकल रिव्यू था. ओवर पिच, फ्री हिट गेंद, कड़क शॉट, 6 रन मिलेंगे. ये अच्छे संकेत नहीं है विपक्षी टीम के गेंदबाजों के लिए. लेकिन अच्छे संकेत तो कुकसे के लिए है. बिल्कुल बिल्कुल. वैभव अलग अलग लेन पर रखने का प्रयास जरूर जारी है. लाइन को बैरी किया इस दफा, ये बेहतर रही गेंद, बल्लेबाज से दूर रखा और बीट करने में कामयाब रहे. 2 गेंदें अभी भी शेष है इस पारी में. आज जयांशी के नाम से टीम खेल रही है और जितना प्यारा नाम है जयांशी का, वाकई में उतना ही खूबसूरत खेल यहाँ पर देखने को मिल रहा है कुक से टीम का. पुढील चेंडू पाहू शकाल, स्लाइस करण्याचा प्रयत्न आपण पाहतो राज पाटीलचा. आणि डीप वरून शतशी जोपर्यंत येऊन उचलून फेक करतात चिरीला, तोपर्यंत 2 धाबा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. जबरदस्त मोठे फटक्यांची सुद्धा मात्र आपण पाहतो की आज आतिषबाजी पाहिली. आणि जेव्हा अजय सिंगल डबलला प्राधान्य देणे गरजेचे तेव्हा मात्र दोघांनी त्या सिंगल डबलला प्राधान्य दिलं आहे. म्हणजे आज क्वालिटी क्रिकेट दोघांच्या वतीने आपण पाहिलं. जरूर बबलू पाटीलने एक धावेचं योगदान दिलं नाही, परंतु आपल्या टीमला पूर्णपणे या ठिकाणी सावरण्याचं कार्य आज महेश पाटील आणि राज पाटीलने केलं आहे. काबिले तारीफ बल्लेबाजी और काबिले तारीफ ये पार्टनरशिप दोनों के बीच में. 0 पर पहली गेंद पर वो बड़ा झटका लगा था, बबलू आउट हुए थे, लेकिन वहां से 71 रनों की नाबाद पार्टनरशिप. आखिरी गेंद इस पारी की लेकर गेंदबाज चले वैभव, और ये बेहतरीन यॉर्कर बोल्ड कर दिया. तो चलिए, पारी की पहली गेंद पर विकेट और पारी की अंतिम गेंद पर विकेट, लेकिन बीच में तो केवल धुलाई थी. 71 पर पारी समाप्त होती हुई और 72 रन बनाने होंगे 4 ओवर्स में टॉप 3 में पहुंचने के लिए. बोईरगांव ट्रॉफी 2025 में अमर स्पोर्ट्स कास्टनी टीम को बड़ी चुनौती. चला, पुढील डावाला देखील लगेच आपल्याला सुरुवात करायची आहे. आज उत्तम खेळ पाहायला मिळालेला आहे. सकाळच्या सत्रामध्ये उद्घाटनीय सोहळा पार पाडल्यानंतर आपण सामन्यांना सुरुवात केली. तब्बल 11 संघ आज या स्पर्धेमध्ये खेळलेले आहेत आणि सध्या आजच्या दिवसातील 2 सर्वोत्तम संघांच्या दरम्यान ही लढत सुरू आहे. कोकसे संघानं बॅटिंग लाजवाब केली आहे. 38 धावांचं योगदान राजनं दिलं, 29 धावा बनवल्या महेशनं आणि दोघांच्या दरम्यान 71 धावांची पार्टनरशिप. 30 धावसंख्या देखील आपल्याला पाहायला मिळते. 72 धावांचं टार्गेट आहे. प्रतिषटक 18ची सरासरी राखावी लागणाऱ्या विजयाकरिता अमर स्पोर्ट्स कास्टने संघाला. ज्या प्रकारची फलंदाजी महेश पाटील आणि राजनं केलेली आहे तशीच धुवाधार बॅटिंग आता करावी. सलामीवीर खेळपट्टीवर दाखल झालेले आहेत. तोडफोडच करावी लागणार आहे सलामीवीरांना. अगदी पहिल्या बॉलपासून येथे आक्रमण करावं लागणार आहे. कल्पेश आणि समीर 2 स्फोटक बॅटर. मला एक सामना अजूनही आठवते अजय की याच मैदानावरती तो सामना झाला होता अमर स्पोर्ट कास्टने विकी स्पोर्ट कुक्षे संघादरम्यान. आणि त्या सामन्यामध्ये विकी स्पोर्ट कुक्षे संघाला मात दिली होती कास्टने संघानं. मागील 2-3 वर्ष आपण जर पाठीमागे गेलो तर
पण तो साल दुसरा आता हे साल दुसरा आहे आणि जरूर मात्र इथे एक चांगल्या खेळाची अपेक्षा असेल त्यांच्या सहकार्याच्या वतीनं. पहिल्या चेंडू पाहू शकाल फुलर लेन चांगला क्षेत्ररक्षण एक्स्ट्रा कव्हरला डायरेक्ट हिट. हो हो करण्याचा प्रयत्न आकाश जोशीने केला, निशाणा साध्य झाला नाही परंतु प्रयत्न चांगले आकाश जोशीकडून पाहिले. खूप चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं परंतु डायरेक्ट हिट करणं गरजेचं होतं. प्रयत्न तर केला गेला मात्र निशाणा चुकलेला आहे आणि विकेट मिळता मिळता राहिले पहिल्याच बॉलवर. ओव्हर थ्रोच्या रूपात अखेर धाव कंप्लीट झाली आहे. धावसंख्येचा श्री गणेशा. बबलू पाटील पॉवर प्लेच्या षटकामध्ये सातत्यानं गोलंदाजी करतोय आणि काही सामन्यांमध्ये थोडासा ऑफ कलर देखील राहिलेला आहे, मार देखील पडलेला आहे त्याला. लॉफ्टेड फटका समोर आहे फिल्डर. ओ माय गॉड, कॅच कंप्लीट करता आलेला नाही आणि बॉल देखील सीमारेषा पलीकडे येतोय चौकार. थोडंसं आपण जर पाहिलं तर पंकज पाटीलचा अनुमान चुकीचा राहिला आणि आय थिंक तो डबल माइंड झाला की मी झेल पकडू की चेंडू सेव्ह करू आणि अखेर शेवटच्या मोमेंटला पाहू शकाल हे दृश्य पहा. 1-2 बाउन्सनं मात्र चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेलाय आणि हा पहिला चौकार फलंदाज समीरच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवात त्याने झेलासाठीच केली होती, ज्या पद्धतीनं तो धावला होता, मात्र नंतर त्याला रिअलाईज झाले की कदाचित हा झेल आपल्याला घेता येणार नाहीये, त्यामुळे कुठेतरी शरीराने देखील बॉल अडवण्याचा प्रयत्न झाला, त्यामध्ये देखील अपयश आलंय आणि त्याची जागा आता बदलण्यात आली. आता मयूरला तिथे तैनात करण्यात आले, सर्कलच्या आतमध्ये एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये तिकडे तैनात करण्यात आले पंकजला. पुन्हा एकदा बॉल हवेत आहे, मयूरसाठी संधी असेल, नाही, त्याच्या डोक्यावरून इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. जबरदस्त मात्र फटकेबाजी सध्या आपण पाहतोय समीरच्या वतीनं. पहिल्या चेंडूवरती कल्पेच्या सिंगल जरूर पूर्ण केली, स्ट्राईक रोटेशन केली आणि त्याच्यानंतर दोन्ही चेंडूंना मात्र दर्शन घडवलं आहे समीरनं. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती षटकार आणि सध्या आपण पाहतोय जियांशी 11 विकीज पर कुकचे संघ इन ऍक्शन मध्ये आहे आणि संघाला आपला मंग्या अर्थात मंगेश पाटोले यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद मंगेश पाटोले, आपलं सुद्धा आम्ही स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय. बबलूसाठी गोलंदाजीमध्ये ही स्पर्धा अजिबात सोपी राहिलेली नाही. बॅटिंगमध्ये देखील आपण बघितलं पहिल्या मॅचचा अपवाद वगळता तेवढं चांगलं कार्य झालेलं नाहीये आणि आक्रमण सुरू झालेलं आहे समीरकडून. अशाच बॅटिंगची गरज देखील आहे. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. हो, शॉर्ट ऑफ लेन ऑफस्टिकच्या बाहेर, यावेळेला मात्र बीट केलंय बॅटरला. थोडा कमजोरच बॉल होता योगी, फायदा उचलता आला नाहीये समीरला. हो एक्झॅक्टली, फक्त त्या ठिकाणी चेंडूला दिशा जर ऑफसाईडला जर दिली असती, गॅप शोधला असता तर आय थिंक चौकार तुम्ही प्राप्त करू शकले असते, परंतु डॉट बॉल आलाय. हे महत्वपूर्ण आहे टीम कुकसे संघाचा विचार केला तर. पुन्हा फटका हवेत केलाय, हो बॅटच्या स्लॉट मध्ये आणि चेंडू चाललाय प्लॉट मध्ये 6 धावांसाठी सिक्सर. ग्रेट शॉट. यावेळेला ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल होता आणि बरोबर अक्रॉस द लाईन खेळत असताना बॅटच्या मधोमध घेतलंय बॉलला, स्विंग करत असताना जबरदस्त षटकार. वाईड स्टेटमेंट विकेट अर्थात काऊ कॉर्नरच्या रिजनमध्ये आपण बघतोय. बॅटवर बॉल लागल्या लागल्या त्याच्यावर 6 धावांची छाप पडली होती, एवढा जबरदस्त फटका होता. आक्रमक बॅटिंग. धावसंख्या जाऊन पोहोचली 17वर. 18ची सरासरी गाठायची आहे. दमदार सुरुवात आहे कासने संघाकडून आणि विदाऊट लॉस हे फार महत्वपूर्ण राहिलंय. कासने संघाचा आपण विचार केला तर बबलू पाटीलवरती हल्ला चढवलाय. हो पुन्हा मात्र समोरच्या दिशेला अगदी पॉइंटला बीट केलाय, गॅप मधून चेंडू चाललाय विकी स्मृती स्टँडच्या समोर. हा शेवटच्या चेंडूवरती येणारा चौकार आणि या सामन्याचा विचार आज आता केला तर मग अगदी डोलायमान स्थितीमध्ये आहे. बघा, एक डॉट बॉल आला या षटकामध्ये आणि तो देखील बॉल बरोबर असाच होता, त्याच्यावर चुकीच्या फटक्याची निवड केली होती, परंतु हा शेवटचा बॉल पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेंथ बरोबर बॅकफुटला जात असताना बॉलला काढलंय. पॉइंट आणि कव्हरच्या दरम्यान अप्रतिम प्लेसमेंट. लाजवाब बॅटिंग समीरकडून. चोख प्रत्युत्तर खऱ्या अर्थानं दिलं जात आहे. टिट फॉर टॅट. पहिलं षटक समाप्त. कासने संघाची धावसंख्या बिनबाद 21. आणि दोन्ही संघाचा आपण जर अजय विचार केला तर मात्र कासने संघासाठी पॉवर प्ले मध्ये महेश मागला राहिलाय आणि जियांशी 11 विकीजवर कुकरी संघाचा विचार केला तर पॉवर प्लेच्या खेळामध्ये बबलू पाटील मागणार राहिलाय. म्हणजे पॉवर प्ले मध्ये हवी तशी कामगिरी या दोन्ही संघाच्या वतीने झाली नाहीये, परंतु आता इथून जी सुरुवात जी केली ती त्याचं सातत्य आता मात्र टिकून ठेवण्यामध्ये आता यश मिळणार की मयूर पाटील इथे मात्र विकेट टेकर गोलंदाजी करणार. हा गेम चेंजर आहे. यॉर्कर किंग ऑफ पीटीसी मयूर पाटील गेम चेंजर. बऱ्याचदा आपण बघितलंय पहिलं षटक खर्चिक गेल्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये तो स्कोर दाबण्यामध्ये यशस्वी झालाय. विकेट टेकिंग गोलंदाज आहे, व्हेरिएशन्स भरपूर आहेत त्याच्याकडे आणि चांगला अनुभव देखील आहे. पण आज बबलूने निराश केलंय. याआधी देखील सापे संघाविरुद्ध देखील त्याने 21 धावा खर्च केल्या होत्या पॉवर प्लेमध्ये आणि या मॅचमध्ये देखील 21 धावा खर्च केल्या, परंतु मयूरवर सगळ्यांच्या नजरा खिळून राहिलेल्या आहेत. स्ट्रायकिंग इनला कल्पेश. पहिलाच बॉल स्लोवर, चांगल्या टप्प्यावर, नाही पिक करता आला फलंदाजाला. डॉट बॉल. मी मागील स्पर्धेमध्ये सुद्धा जे उल्लेख केला होता डीबी करून सगळ्या स्पर्धेमध्ये की नेहमीच चर्चा आपण बबलू पाटीलची करत असतो, परंतु मी तर म्हणतो की
कुकचे संघाचा मयूर जो पाटील जो आहे तो पाठीचा कणा आहे. सामन्याला कलाटणी देण्यामध्ये त्याचा भरपूर वाटा असतो. हे बऱ्याचदा आपण बघितलंय. 51 धावा आणखी बनवायच्या आहेत. पुढे सरसावलाय, पुन्हा स्लोवर डिलिव्हरी. विकेट किपरनं थ्रो केला खरा, मात्र मिस केल्यात आणि त्याच्यामुळे आता एक धाव मिळते. 22चा इशारा पंच करतायत. काय गोलंदाजी होते, काय कंट्रोल आहे. हा देखील स्लोवर होता, परंतु बघितलं फलंदाजाला पुढे सरसावला, त्यामुळे लेंथ देखील थोडीशी जाणून बुजून कमी केली, जेणेकरून फलंदाज चेंडूच्या टप्प्यापर्यंत पोहोचणार नाही. आणि काही लेग ब्रेक गोलंदाजांचे चेंडू जेवढे वळत नाहीत तेवढे मयूरचे लेग कटर आपल्याला वळताना दिसत आहेत. हा तर त्याचा एक ब्रह्मास्त्र आहे. आणि एक वेळेला आपण पाहतो की भल्या भल्या फलंदाजांना त्यांनी मात्र शांत ठेवला आणि त्या चेंडूचा मात्र या ठिकाणी या सातत्याने तो वापर करतोय. शुभमकडून जरूर थोडीशी मिस्टेक घडली आणि त्याच्यामुळे लेग बायच्या स्वरूपात एक धाव आणि तद्दनरित्या फटका उडवला, हवेत खेळलाय, उंची जास्त आणि अंतर सुद्धा जास्त प्राप्त केलाय. 6 धावांसाठी षटकार. जर शुभमनं ती फेकी केली नसती, एक धाव आली नसती आणि कधीदा सिक्सर आला नसता, परंतु हे जर तरच आहे. नाही, विकेट घेण्याचा त्याचा प्रयत्न होता, पण यस ते घडलंय. फेक जर केली नसती तर धावच मिळाली नसती आणि समीर स्ट्राईकला आला नसता. समीर चांगल्या टचमध्ये, कल्पेश थोडासा स्ट्रगल करताना दिसतोय. 6 धावा. तिसरा षटकार समीरनं ठोकलाय. लवकर लेंथला पिक करत असताना पिकअप शॉट, जबरदस्त बॅटिंग करतोय. धुवाधार बॅटिंग ज्याची आवश्यकता देखील आहे कासने टीमला. धावसंख्या जाऊन पोहोचले 28 वर. 26 वर खेळतोय समीर. चौकार षटकारांची भाषा बोलतोय. 3 षटकार आणि 2 चौकार समीरच्या बॅटमधून आलेत. जबरदस्त बॅटिंग. सिंगल डबल एकही मात्र त्याच्या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीये. आणि तद्दन अजून एक, ओ माय गॉड, स्टँड अँड डिलिव्हर आणि चेंडू चालला लॉंग ऑनच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. गोलंदाज कितीही चांगला असू द्यात, कितीही अनुभवी असू द्यात, कितीही मातब्बर असू द्यात, एक मोठा फटका त्याच्यावर आला की मग त्याच्यावर प्रेशर येत असतं आणि प्रेशरमध्ये चुका होतात. हा बॉल बघा, यॉर्कर टाकायचा होता, मात्र अगदी ओव्हर पिच. कडक शॉट. आणि या षटकाराच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण जर पाहिली 34 धावा त्या फलकावरती लागल्या गेल्या. आणि समीकरण पहा, 14 चेंडू शिल्लक आणि 14 चेंडू मध्ये आता विजयासाठी अजूनही 38 धाब्यांची आवश्यकता. नेट टू नेट फाईट. नेक टू नेक आणि हेड टू हेड चाललेला हा सामना, हाय स्कोरिंग, हाय प्रोफाईल, हाय एंटरटेनिंग सामना, लाजवाब मॅच पाहायला मिळते. आणि आयोजकांचा येथे जो पैसा स्पर्धेसाठी लागलेला आहे तो देखील वसूल होत असताना फ्री एंट्री टुर्नामेंट आहे, परंतु आयोजकांनी भरपूर खर्च केला या स्पर्धेकरिता. भोईरगाव चषक 20-25 जरूर, कारण आयोजकांनी सुद्धा मात्र अजय मागील 15 ते 20 दिवसापासून घाम गाळला आहे या स्पर्धेसाठी. मग परेश भोईर असेल, रोहन भोईर असेल, जरूर मी सर्वांची नावं उल्लेख करेन, परंतु आता सध्या आपण लक्ष केंद्रित करू व मॅचकडे फोकस करू. जबरदस्त बॅटिंग सध्या सुरू आहे. हाय स्कोरिंग अँड हाय व्होल्टेज ड्रामा. हाय व्होल्टेज ड्रामा. 14 बॉलमध्ये 38 पाहिजेत. 34 धावसंख्या आहे सध्या फलकावर. आणि वन मॅन शो मैदानामध्ये समीर रुद्र अवतार धारण केलंय त्याने. मयूरचा खरपूस समाचार घेतोय. मयूर कमबॅक करेल का? पुढचा बॉल राईट हॅम ओव्हर द विकेट. हा, यावेळेला बीट केलंय. चांगला बॉल अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला. स्क्वेअर लेग कडे कदाचित फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र संपर्क बनवता आलेला नाही. चांगला बॉल. चांगली पार्टनरशिप सध्या आपण पाहतोय. या ओव्हरमध्ये येणारा हा दुसरा डॉट बॉल सध्या आपण पाहतोय, परंतु समीर एक चांगला रिदमवरती आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याला चांगली साथ देतोय कल्पेश शेलके. दोघांमध्ये चांगली पार्टनरशिप सध्या आपण पाहतोय. 13 चेंडूचा खेळ शिल्लक, 13 मध्ये विजयासाठी 38 धाब्यांची अजूनही आवश्यकता. आणि या चेंडूवरती एक झाली आज सस्पेन्स असेल की एखादा मोठा फटका मयूरच्या अगेन्स्ट पाहायला मिळू शकेल का? हो, थोडासा फुलर लेन चेंडू हाताला होता, थोडासा फ्लॅट देण्याचा प्रयत्न. मिडविकेटला चांगलं क्षेत्ररक्षण आकाश जोशीकडून पाहतोय. फेकी लाजबाब आणि एकेरा 2 षटकाच्या समाप्तीनंतर 35 धावा 10 फलक्यामध्ये पाहायला मिळत आहेत. आणि या सामना प्रेक्षक सुद्धा मात्र या ठिकाणी चांगल्या प्रमाणे एन्जॉयमेंट करत आहेत. आज मंडे असताना देखील आपण बघतो की सकाळपासूनच चांगली उपस्थिती प्रेक्षकांची राहिली आहे. सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. जय महाराष्ट्र मित्रमंडळ भोईरगावच्या वतीनं 12 बॉलचा खेळ संपलाय. 35 धावा फलकावर आहेत. 12 बॉलचा खेळ यायचा आहे. 12 बॉल्समध्ये आता बनवायचे आहेत 37 धावा. एकही फलंदाज बाद झालेला नाहीये. येणाऱ्या बॅटर्समध्ये वैभवचं येणं बाकी आहे. तो देखील एक जबरदस्त विस्फोटक बॅटर आहे. मात्र समीर सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. लक्षवेधी कामगिरी. एक धाव ती सिंगल मागच्या बॉलवर घेतली. त्या अगोदर सर्व चौकार आणि षटकारांमध्ये धावा बनवल्यात. चला, फिल्डिंग लावायची आहे. जास्त वेळ करू का, पाण्याची पूर्तता करा आयोजकांना विनंती करतोय. आणि अजय इथे सुद्धा प्रेक्षक भरपूर संख्येने आहेत आणि यूट्यूबवरती सुद्धा मात्र प्रेक्षक जवळपास 400च्या आसपास प्रेक्षक मात्र स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं सुद्धा करू आपण हार्दिक स्वागत. जबरदस्त आयोजन आहे या स्पर्धेचं. दैदिप्यमान असा हा टेनिस बॉल क्रिकेटचा सोहळा
कुकसेच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये रंगतोय. फ्री एंट्री टुर्नामेंट भोईरगाव चषक 2025. 12 बॉल्समध्ये 37 बनवायचे आहेत. हे षटक फार महत्त्वाचं असणार आहे. असं वाटलं होतं की कदाचित मयूर या सामन्याला कलाटणी देईल. जशी सुरुवात त्याने केली होती, पहिले 2 बॉल्स बरोबर अचूक टप्प्यावर स्लोवर डिलिव्हरीज, मात्र ती बाईची धाव आली आणि त्यानंतर बॅक टू बॅक षटकार समीरनं ठोकले. त्यामुळेच थोडासा मारा जो आहे मयूरचा देखील निष्प्रभ ठरताना दिसला आणि त्यामुळेच अजूनही सामना दोलायमान अवस्थेत आहे. चला स्पीडअप करा प्लीज, खेळाडूंना विनंती असेल. आणि आता गोलंदाजीसाठी येतोय राज पाटील. तिसरा षटक असेल या डाबातील. 12 चेंडूच्या खेळामध्ये 37 धाबा मात्र इथे रोखल्या जाणार का, की इथून या धाबाचा मात्र पाठलाग अमरस्पोर्ट खाते संघाच्या वतीने केला जाणार. चला राज पाटील, आता आपण खेळायला सुरुवात करा. कारण सूर्यदेवता सुद्धा आपण पाहतो की अस्ताला चाललाय, परंतु आज कुठल्या संघाचा हस्त होणार, कुठला संघ आता मात्र स्पर्धेची तब्बल वाट पाडणार आणि कोणता संघ टॉप 3 मध्ये प्रवेश करणार, थोड्याच वेळामध्ये त्याचा रिझल्ट आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. ओर तो विकेट सुरुवात करतोय. हो, चांगला चेंडू, थोडासा उचली किनारा होता, थोडासा लवकर फटका पिक केला समीरनं आणि पाहू शकाल त्या ठिकाणी सुरुवात चांगली राहिली राज पाटीलची. आज दिवस जर पाहिला अजय, तर मात्र कुठेतरी राज पाटीलच्या नावावरती सध्या तरी आपण पाहतोय. हो, फलंदाजीमध्ये तर खूपच चांगली कामगिरी केलेली आहे. विशेषतः तो बॅटिंगमध्ये फॉर्ममध्ये परतला आणि गोलंदाजी तर या हंगामामध्ये बऱ्याचशा स्पर्धांमध्ये त्यांनी दमदार केलेली आहे, दर्जेदार केलेली आहे. पहिल्या बॉलवर सिंगल आली आहे. जिकडे खेळायचं होतं तिकडे खेळू शकला नाही फलंदाज, थोडा फाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता. स्ट्रायकिंग इनला आता कल्पेश. ऑफस्टिकच्या बाहेर थोडासा खाली राहणारा बॉल, चकवा दिलाय बॅटरला. जबरदस्त गोलंदाजी आणि चांगलं इस्टिरक्षण बबलूकडून. आज पूर्ण दिवसाचा आपण राज पाटीलचा खेळ पाहिजे तर अजय धाबांचं शतक त्याने कंप्लीट केलं. 102 धाबा त्याच्या बॅटमधून आज दिवसभरामध्ये निघलेले आहेत. आणि आता गोलंदाजीमध्ये देखील चांगली सुरुवात केली आहे. बाउन्स कमी होता या बॉलमध्ये. बबलूच्या हातातून बॉल निसटला, मात्र मागे जाऊ दिला नाही. कल्पेशला देखील मोठे फटके खेळावे लागतील. 10 बॉल 36 आणि आता मोठा फटका. कल्पेशच्या बॅटमधून भव्य हिट, षटकार. जबरदस्त या ठिकाणी फटका. अगदी जेवढा वेगाने चेंडू हाताला राज पाटील त्यापेक्षा दुप्पट वेगाने चेंडू मात्र जाऊन लँडिंग झाला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणि खास वैशिष्ट्य आपण जर काष्टी संघाचं पाहिलं तर मात्र एकही विकेट आतापर्यंत त्याने गमावलेली नाहीये. ही त्यांची जमेची बाजू आपण पाहतोय. आणि तसं जर पाहिलं तर बबलू पाटील यांचा सासूरवाडीचा संघ आहे. परंतु आपण बघतोय की हा बॉल देखील कुठेतरी टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर कट होत होता. जबरदस्त लवकर पिक करत असताना त्याला फेकलंय काऊ कॉर्नर सीमारेषा पलीकडे. हा पहिला षटकार कल्पेशच्या बॅटमधून आलाय. त्याचा आत्मविश्वास देखील आता थोडासा वाढेल या फटक्यानंतर आणि गरज देखील आहे अशा फटक्यांची अमर स्पोर्ट्स कास्टने टीमला. धावसंख्या 42 वर जाऊन पोहोचली आहे. टार्गेट आहे या मॅचमध्ये 72 धावांचं. 9 बॉल्सचा खेळ बाकी आहे. 9 बॉल्समध्ये धावा करायच्या आहेत कास्टने टीमला 30. जबरदस्त या ठिकाणी खेळ सध्या आपण पाहतो. या क्वालिटी क्रिकेट आणि दोन्ही संघ जर पाहिले तर अगदी बॅलन्स संघ आहेत. प्रेशर गोलंदाजावरती सुद्धा मात्र आता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे पाहतो की स्टेपमध्ये राज पाटील तिथे चुकलाय. इथे तुम्हाला जर या सामन्यामध्ये अजय वापसी जर करायची असेल तर जो चांगला संसार जो सुरू आहे सध्या खेळपट्टीवरती तो मात्र तुम्हाला उद्ध्वस्त करावा लागेल. आय थिंक रिअलमध्ये कोणाचा संसार उद्ध्वस्त करू नका. हाही लागू शकेल. क्रिकेटचा संसार आहे. एखादी विकेट्स येणार का, टायमिंग प्रॉपर नाहीये. गोलंदाज राज पाटील चेंडू खाली, सॉफ्ट डिस्मिसल आणि फलंदाज बाद झालाय कल्पेश शेलके. पहिल्या धक्का लागत असताना टीम अमर स्पोर्ट कास्टे संघाला. ज्याबद्दल तुम्ही बोलत होता की पार्टनरशिप ब्रेक करायला पाहिजे आणि पार्टनरशिप ब्रेक केली आहे गोलंदाज राज पाटीलनं. पुन्हा एकदा ताकदवान फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळेला टायमिंग पूर्णपणे चुकलं आणि चांगला झेल. सोपं नव्हतं गोलंदाजासाठी. चेंडू टाकल्यानंतर त्याला मागे यावं लागलं होतं, परंतु जबरदस्त जजमेंट. एक आणखी खेळाडू तिथे उपस्थित होता, मात्र त्याला कॉल कदाचित त्याने अगोदर दिला होता की तू थांब, मला झेल घेऊ दे. चांगलं जजमेंट दाखवत असताना चांगला झेल स्वीकारलाय. कल्पेशच्या खेळीचा अंत होतोय. पहिला धक्का बसलाय आणि फक्त विकेटच गेलेली नाही तर बॉल देखील निर्धाव गेलेला आहे. हे महत्वाचं आहे. एक बॉल महत्वाचा. 8 चेंडू शिल्लक, 30 धावांची आवश्यकता. नवीन बॅटर मैदानामध्ये. स्वतः कॅप्टन आता वन डाऊन खेळण्यासाठी आलेला आहे. गौरव गोंधळी हा देखील एक हार्ड हिटर आहे. प्रेक्षकांची संख्या आपण जी पाहतोय ऑनलाईनच्या माध्यमातून वाढत चाललेली आहे. कारण सामना तेवढा अगदी रंगतदार स्थितीमध्ये चाललेला आहे. 8 चेंडूचा खेळ शिल्लक म्हणजे 2 चेंडू आता मात्र फार निर्णायक राहणार आहेत या सामन्याच्या दृष्टिकोनातून. 30 धाब्यांची अजूनही आवश्यकता आहे. राज पाटील पुन्हा एकदा. हो, चांगला चेंडू संधी होती बबलू पाटीलकडे आणि तदनंतर पाहू शकेल. हो, चेंडू शोधत राहिले आणि या फलंदाजाने ही एक धाव शोधली आणि पंचाचा वाईटचा इशारा. इथे संधी होती अजय, परंतु ती संधी गमावली.
संधी तर होती, परंतु प्रेशर देखील तेवढंच आहे आणि प्रेशरमध्ये चुका होत असतात. भल्या भल्या खेळाडूंकडून चुका होताना आपण बघितलेल्या आहेत. बॉल देखील बराच बाहेर होता आणि टप्पा पडल्यानंतर आणखी तो बाहेर काढला होता. लेग कटरचा वापर जास्तीत जास्त मयूरने देखील केला मागच्या षटकामध्ये आणि राज देखील तोच प्रयत्न करतोय. परंतु जर लेग कटर टाकायचे असतील उजव्या हाताच्या फलंदाजाविरुद्ध तर ती लाईन तुमची कुठून तुम्ही सुरू करता ते महत्त्वाचं आहे. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर पिच केला होता. 2 अवांतर धावा मिळाल्यात. 8 बॉल्समध्ये 28ची गरज आहे. रोमांचक मॅच. आणि समीर आता स्ट्रायकिंगला आलाय. हो, फटका अभेद केलाय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक जज करतोय आणि त्याच्या डोक्यावर चेंडू चाललाय. 6 धावांसाठी षटकार. वा बाई वाह, काय सामना रंगतोय आणि काय बॅटिंग करतोय फलंदाज समीर. अगदी त्याच्या स्लॉट मध्ये टाकलेला बॉल होता हा राज पाटीलचा ओव्हर द विकेट. लाजवाब फटका. लॉंग ऑन अगदी सहज क्लिअर केलंय. उंची भरपूर होती. फिल्डरला एक वेळेला वाटलं की कदाचित चान्स मिळेल, परंतु नाही, त्याच्या आवाक्या बाहेर होता. इट्स आउट ऑफ द पार्क. 6 धावा. हा 5वा षटकार समीरच्या बॅटमधून आणि आता 7 बॉल्समध्ये धावा करायच्या आहेत 22. 50 धावा कंप्लीट झाल्यात. जबरदस्त मॅच आपण पाहतो की आतापर्यंत 100 पेक्षा अधिक धाबा या सामन्यामध्ये आपण पाहिल्या. जबरदस्त खेळ इथे मात्र आपण पाहतोय. शेवटचा चेंडू या षटकातील राज पाटीलचा. हो, इथे मात्र पाहू शकाल चेंडू जमिनीच्या मार्गाने चाललाय. मयूर पाटील वेगाने चेंडूवरती झेपावतोय. सिंगल धाव तिथे कंप्लीट. हो, दुहेरीचा प्रयत्न केला जातोय आणि तदनंतर पाहू शकाल फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद. मिस्टर गौरव गोंधली मात्र तिथे बाद झालाय आणि आता मात्र सामना येऊन ठेपलाय. शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडू 21 धाबा. पैसा वसूल सामना. आणि आज आपण जर पाहिलं तर पहिल्याच दिवसाचा खेळ पाहिल्यानंतर आयोजकांच्या चेहऱ्यावरती अजय स्माईल पाहायला मिळाली, कारण त्यांना ती मेहनत ज्याने केली त्या मेहनतीचा यश आज प्राप्त झालाय. एकच धाव तिथे मिळाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न प्रामाणिक प्रयत्न होता गौरवचा, कारण त्याला माहिती आहे अजूनही आपल्याला धावांची भरपूर आवश्यकता आहे. जेवढ्या मिळतील तेवढ्या घेणं गरजेचं होतं. परंतु समीरच्या मनात काय चाललं होतं की स्ट्राईक त्याला स्वतःकडे ठेवायचे, त्यामुळे त्याने दुसऱ्या धावेचा अजिबात प्रयत्न केला नाही. एकच धावेवर तो समाधान व्यक्त करताना दिसला आणि अशा परिस्थितीमध्ये गौरव बाद झालेला आहे. परंतु जमेची बाजू आहे की समीरकडे स्ट्राईक आहे. सेट बॅटर आहे. 6 बॉल्स 21. कठीण जरूर आहे, पण समीरमध्ये ती क्षमता दिसते. आणि गोलंदाज सुद्धा मात्र पाठीमागे ओलून पाहणार नाही, कारण आकाशकडे सुद्धा तो एक्सपिरियन्स आहे की अशा क्षणाला मात्र अनेक मॅचेसमध्ये त्याने आपल्या संघाला मॅचेस जिंकून दिलेल्या आहेत. आणि मी जरूर या सामन्याचा उल्लेख करू शकतो अजय की फायनल से पहिले फायनल. क्या बात आहे. पण योगी असं म्हणता येईल की 71 धावा 4 ओव्हर्समध्ये कुठल्यानंतर देखील कुकसे टीमला घाम फुटलाय. कुकसे टीमलाच नाही तर त्याच्या सहकार्याला सुद्धा घाम फुटला अजय. बघायचं विजय कोणाचा होईल. मात्र काय क्रिकेट आपण एन्जॉय करतोय भोईरगाव चषकामध्ये. लाजवाब स्पर्धा आणि लाजवाब ही मॅच. आकाशच्या हातात बॉल. नवीन बॅटर वैभव, तो देखील धडाकेबाज बॅटर आहे. नॉन स्ट्रायकर सेंडला स्ट्राईक समीरकडे आहे. 41 वर खेळतोय. आज दुसरं अर्धशतक कदाचित पाहायला मिळेल. या अगोदर राजनं अर्धशतक ठोकलं होतं, पण अर्धशतकापेक्षा विजय जास्त महत्वाचा आहे. आकाश राईट आर्म राऊंड द विकेट. फुल टॉस. ओ, बॅटच्या टू एंडला लागलाय समोर. ग्राउंडेड फटका. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय. रॉंग एंड थ्रो आणि 2 धावा कंप्लीट. एक संधी होती की तुम्ही इथे गोलंदाजाचं स्वागत मोठ्या फटक्याने करू शकले असते, परंतु ती संधी गमावली. हेच मी इथे उल्लेख करू शकेल. परंतु 2 धावा एक्झॅक्टली पूर्ण केल्या आणि स्ट्राईक समीरकडे आहे. यापेक्षा अजून काय कमी असेल कास्ते संघासाठी. 5 चेंडूचा खेळ शिल्लक. 5 मध्ये 19 धावांची अजून आवश्यकता. चित्त थरारक लढत. यापूर्वी आपण पाहिले की प्रेक्षक खुर्च्यांवरती बसले होते अजय, आता मात्र आपल्या पायांवरती आहेत आणि जर एका दुसरा मोठा फटका आला तर मात्र आपापल्या टाचांवरती येतील. लाजवाब मॅच आहे. चित्त थरारक. अगदी योग्य उल्लेख आपण केलेला आहे. हृदयाची धडधड वाढवणारा हा सामना आहे. क्वार्टर फायनलची लढत आहे. जिंकणारा संघ अंतिम 3 मध्ये असेल. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. ओव्हर पिच लॉफ्ट केलाय. समोर आहे फिल्डर आणि ओ माय गॉड व्हॉट अ कॅच. लाजवाब अफलातून झेल महेश कडून. फलंदाज बाद. बिग विकेट. हा झेल नाही तर महेश पाटील सामना पकडलाय. क्वार्टर फायनल पकडले आहे असं मला हरकत नाहीये. आणि सर्वजण त्याचं जाऊन त्या ठिकाणी त्याला पाठीवरती शाबासकीची थाप देत आहेत आणि पाहू शकाल जबरदस्त नियंत्रण दाखवलंय. आणि पाहू शकाल त्या ठिकाणी ज्या अनुषंगाने आपण T20 फायनलच्या लढतीमध्ये सूर्यकुमारचा झेल पाहिला, जरूर त्याची मात्र कुठेतरी थोडी का होईना कॉफी मात्र या झेलमध्ये पाहायला मिळाली. आणि आता मात्र हा सामना जर आपण पाहिला तर आता शेवटच्या क्षणामध्ये पोहोचला. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 19 धाब्यांची गरज. समीर बाद झालाय खरा, परंतु काय खेळला हा पठ्ठ्या. लाजवाब बॅटिंग केली. मोठं टार्गेट समोर असताना 43 धावांचं जबरदस्त योगदान दिलंय आणि येथे झेल अफलातून होता.
थोडा जरी इकडे तिकडे फिल्डर झाला असता तर कदाचित 6 धावा मिळाल्या असत्या, परंतु प्रसंगावधान राखलंय महेश पाटीलनं. ग्रेट कॅच. परंतु समीरचा खेळ तुम्हाला आवडला असेल तर त्याच्यासाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. सामना कोणी जिंकू द्या, परंतु आज समीरनं सर्वांची मनं जिंकली आहेत या सामन्यामध्ये. मॅच अजूनही संपलेली नाही योगी. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 4 बॉल्स मध्ये 19 धावा बनवायचे आहेत. चेझिंग कंपल्सरी. नवीन फलंदाज मयूर. आणि या धाबा मी होताना पाहिलेल्या चालू सीझन मध्ये. काल कोशिंबी चषकामध्ये देखील तिकडे अशीच काहीशी फायनल मॅच आपल्याला पाहायला मिळाली होती. सुदर्शननं जबरदस्त प्रयत्न केला होता. शेवटच्या ओव्हरमध्ये काय बॉल आहे, लवकर फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल थोडासा संत आला, शरीराचा वेध घेतला, एक चिकी सिंगल आणि आता 3 बॉल्समध्ये 3 षटकार पाहिजेत. लेग बायचा इशारा पंचांकडून. वैभवकडे स्ट्राईक. एकही बॉल फेस केलेला नाही, परंतु वैभव हा एक सर्वात महत्वाचा खेळाडू नेहमीच राहिलेला आहे कासने टीमसाठी. निश्चितपणे, परंतु या ठिकाणी आकाचं सुद्धा कौतुक करणे गरजेचं आहे. अंडर प्रेशरमध्ये त्याच्या हातामध्ये चेंडू सोपवला आहे आणि काय जबरदस्त मात्र त्यांनी नियंत्रण गोलंदाजी केली. परंतु अजूनही पाहिला तर 3 चेंडूचा खेळ शिल्लक, 18 धाब्यांची गरज. वैभव हलके स्ट्रायकिंग एंडला की त्याच्या माध्यमातून आता मात्र आपल्याला वजनदार फटके पाहायला मिळतील का? ओहो, गोलंदाज सुद्धा मात्र त्या ठिकाणी थोडासा दडपण घेतो की काय, ज्या अनुषंगाने मात्र तो स्टेप मध्ये चुकलाय. मित्रांनो, तुम्हाला सामना आवडला असेल किंवा आमच्या आयोजकांचा जो या ठिकाणी ही स्पर्धा जी आहे त्यांनी भरवली, तुम्हाला जर आयोजन आवडलं असेल तर त्या टाळ्या व्हायला हरकत नाहीये. 3 चेंडू 18 धावा. पुढचा बॉल घेऊन आकाश. ओहो, अगोदरच ठरवलं होतं की कडे स्वीप करायचं आहे आणि इथे त्रिफळा उद्ध्वस्त. अनदर विकेट गोज डाऊन. आकाशच्या खात्यात आणखी एक विकेट आणि आता मात्र हा सामना झुकताना दिसतोय. जियांची 11 विकी स्पोर्ट्स कुक्से टीमच्या बाजूनं. जबरदस्त केल आणि जबरदस्त गोलंदाजी मात्र स्लॉग ओव्हरमध्ये आकाशी पाहिली. ओ, या ठिकाणी पहा डाबे एसटी उद्ध्वस्त केली. आय थिंक चेंडू थोडंसं पायाला ब्रश झालाय, ज्या अनुषंगाने आपण हा रिप्ले पाहतोय. फटका देखील आपण बघतोय की मला असं वाटतं की बॅटला स्पर्श झाला असता तरी देखील हा थोडासा ग्राउंडेड फटका गेला असता. जे एलिव्हेशन पाहिजे होतं षटकारासाठी ते मिळालं नसतं. कुठेतरी चुकीचा फटका देखील निवडण्यात आला आणि योग्य डिलिव्हरी. विकेट टू विकेट बॉल होता. लाजवाब गोलंदाजी. अंडर प्रेशर आकाशचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. समीर बाद झाल्यानंतर मात्र या सामन्याला कलाटणी मिळाली असं म्हणायला हरकत नाहीये. मोठा फटका येतोय. स्लॉग हिट. प्रचंड मोठा फटका आहे. 6 धावा मिळतील. मात्र आता एकच बॉल बाकी असणार आहे. एका बॉलमध्ये धावा बनवायचे 12. हो, निश्चितपणे, कारण अजूनही सामना संपला नाही अजय. कारण एखादा जर अनलिगल चेंडू इथे हाताला गोलंदाजाने तीच चूक जर केली तर मात्र पुन्हा या ठिकाणी कास्ते संघ मात्र या सामन्यामध्ये वापसी करू शकते. परंतु तीच चूक आता मात्र इथून गोलंदाज आकाश जोशी करणार का? शेवटचा बॉल आणि विजयासाठी आता मात्र इथून 12 धाब्यांची गरज. महेशने मात्र पहिल्या चेंडूवरती अगदी चेंडूला आकाशात पाठवलाय आणि अखेर आजचा दिवस जियांची 11 विकी स्पोर्ट्स कुक्से संघाच्या नावावरती राहिलाय आणि जय महाराष्ट्र भैरगाव चषकामध्ये टॉप 3 मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ राहिलाय. अभिनंदन टीम कुक्से अँड हार्ड लक अमर स्पोर्ट कासने. एका स्पर्धेचं विजेतेपद या हंगामामध्ये विकी स्पोर्ट्स कुक्से टीमकडे आहे. एका स्पर्धेमध्ये ते उपविजेते ठरलेत आणि देवळीच्या स्पर्धेमध्ये टॉप 3 मध्ये पोहोचले होते. आज पुन्हा एकदा भोईरगावच्या स्पर्धेमध्ये ते अंतिम 3 मध्ये दाखल होत आहेत.